स्टार परफॉर्मर सिरेमनी जी आहे ते एक असा इनिशिएटिव्ह आहे जो आपण लास्ट 1 year पासून आपण इथे डेव्हलप केलेला आहे आणि आपण ते हे करतो, सेलिब्रेट करतो. तर एक्झॅक्टली स्टार परफॉर्मर ही सिरेमनी आहे काय, यामध्ये आपल्या पूर्ण ओव्हरऑल अक्रॉस महाराष्ट्र जेवढे काही ऑफिसेस आहेत त्यातले जे काही स्टार परफॉर्मर आहेत तर त्यांना आपण फेलिसिटेट करतो बाय धिस मेडल. आणि ज्यांच्याकडे नंबर ऑफ मेडल्स जास्त असतील तर ही और शी विल बी दी स्टार परफॉर्मर इन आर एबीसी ट्रेनिंग. हा आपला इनिशिएटिव्ह आहे. पण हा जो इनिशिएटिव्ह आहे तो आपल्या कंपनीचे जे फाउंडर आणि ओनर आहेत अविनाश साठे सर, तर सरांचं 3rd बुक आहे स्टार साइट इंडिया INC म्हणून. तर त्याच्यातून हा इनिशिएटिव्ह आलेला आहे की ही सिरेमनी एक्झॅक्टली काय आहे. तर आपण प्रत्येक स्टार परफॉर्मरला इनिशिएटिव्ह करतो. मग त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो बाय देअर पास आउट स्टुडंट, बाय देअर सॉफ्टवेअर प्रोफिशियन्सी, बाय देअर बिहेवियर, त्यांचं टास्क असाइनमेंट केलेलं जे आहे ते कम्प्लिशन रेट कसा आहे, पास आउटची इफिशियन्सी कशी आहे, ऑन टाइम पास आउट रेट कसा आहे, हे ओव्हरऑल सगळ्या फॅक्टर्सनी काय करतो आपण त्यांना मेजर करतो आणि त्यांना आपण फेलिसिटेट करतो. तर त्यापैकी वेगवेगळे त्याचे पॅरामीटर आहेत. पण आय थिंक लास्ट टाइमच्या मिटिंगला म्हणजे 16 एप्रिल 2015ला जी एक अविनाश सरांसोबत मिटिंग झाली होती टेकी टीम प्रोजेक्ट 4ची, तर त्यामध्ये एक अशी अनाउन्समेंट झालेली होती की जी कधी झालेली नव्हती. तर त्यामध्ये अशी अनाउन्समेंट होती की बाबा टेकी टीम 4चा प्रोजेक्ट ज्यामध्ये असे 5 परफॉर्मर असतील आणि विदिन डेडलाईन मध्ये ते टास्क कम्प्लीट करतील तर ही और शी विल बी दी स्टार परफॉर्मर. आणि त्यापैकी आपल्या हडपसर ऑफिसचे 2 मेंबर जे आहेत ते नॉमिनेट झालेले आहेत. वन इज दी साक्षी खडसरे मॅम अँड सेकंड वन इज दी नम्रता राठोड मॅम. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर. सो साक्षी खडसरे बद्दल जर सांगायचं असेल तर Sakshi was assigned the recorded training for 5D BI Nevis work software. आणि ह्या सॉफ्टवेअर साठी त्यांना स्टार्टिंग त्यांनी केली होती 16 एप्रिल 2015 पासून आणि 29 एप्रिलला त्यांचं टास्क हे कम्प्लीट झालेलं होतं. बट तसं पाहायला गेलं तर टास्क 23 एप्रिललाच कम्प्लीट केलं होतं. पण पूर्ण डेडलाईन जे आहेत त्या अक्रॉस त्याच्यानुसार त्यांनी कव्हर अप करून हे विदिन डेडलाईन मध्ये कम्प्लीट केलं. आणि एवढ्या कमी वेळामध्ये टास्क कम्प्लीट करणं म्हणजे हे आपल्याला रिफ्लेक्ट होतं की टुवर्ड्स डेडिकेशन कामामध्ये किती आहेत, हार्डवर्किंग किती आहे आणि कामाचे एफर्ट्स जे आहेत जे आपण म्हणतो की बाबा एखाद्या डेडिकेटली कामाला कसे एफर्ट्स द्यायचे तर ते जे आहेत ते साक्षीकडनं आपल्याला पाहायला मिळतं. सो साक्षी मला हे विचारायचे की ही जी एनर्जी आली आहे हे जे डेडिकेशन आहे तर हे तुमच्या टीमला सांगू शकता की एक्झॅक्टली हे डेडिकेशन कसे आले आणि हे टास्क मी कसं कम्प्लीट केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट मी आणि स्पेशली जे माझे सिनियर्स संतोष सर आहे त्यांनी पण मला जिथे कुठे म्हणजे काही प्रॉब्लेम येतील तिथे मला त्यांनी सपोर्ट केला. आणि बाकीचे जे काही सगळे टीममेट्स होते त्यांनी पण मला म्हणजे जे काही सायलेन्स हवा आहे ते सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट केला अशा प्रकारे आणि हेल्प केली भरपूर. तर त्याच्यामुळेच मी माझा हा टास्क लवकरात लवकर परफॉर्म करू शकले. आणि त्यांनी पण मला खूप मोटिवेट केलं की नाही तुम्ही करू शकता, तुम्ही टीमचा पार्ट होऊ शकता असं मला सगळ्या माझ्या टीममेट्सनी खूप मोटिवेट केले. त्याच्यामुळेच मग मी करू शकले. क्या बात आहे. व्हेरी बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर साक्षी. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो आय थिंक this is your first medal, right? Yes. So many more models on your way. So एक्झॅक्टली अशा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी सोबत तुम्हाला हे मेडल ग्रॅप करण्याची जी अपॉर्च्युनिटी दिली जाते तर त्याच्या बिहाइंड दॅट असं नाही की जस्ट एक टास्क दिलं जातं. तर बिहाइंड दॅट अप्रिसिएशन आणि एक्झॅक्टली तुम्हाला जेवढे नंबर ऑफ मेडल्स मिळतात तर जेव्हा तुमचं अप्रिसिएशन होतं, जेव्हा तुमच्या अप्रेझलच्या सायकल येतात तर त्यावेळेला कुठेतरी ते अकाउंटेबल असतात. सो मेक शुअर दॅट की आपण त्याला 100% कसं देणार आहे आपल्या कामाला त्याच्यातून तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो मेजर केला जातो. ठीक आहे. सो सेकंड वन थिंग की जे सेकंड स्टार परफॉर्मर आहेत ते म्हणजे नम्रता राठोड मॅम, ज्यांनी की टेकी टीम प्रोजेक्ट 4चे जे टास्क आहे ते विदिन डेडलाईन मध्ये कम्प्लीट करून ती रँकिंग त्यांची ही ग्रॅप केलेली आहे. आय थिंक केटीआर हे सॉफ्टवेअर सॉलिडवर्क्स हे सॉफ्टवेअर होतं. तर सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअर हे पण विदिन हार्डली 5 to 6 days मध्येच त्यांचं कम्प्लीट होतं. 16 मार्चला हे झालेलं, एप्रिलला झालेलं आहे आणि 29 पर्यंत ते अपलोड पण झालेलं आहे. सो बिहाइंड दॅट ही जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला दिलेली आहे तर त्याच्या बिहाइंड तुमचं डेडिकेशन, हार्डवर्क आणि एफर्ट जे म्हणतो तर ते देऊन कम्प्लीट करण्याचा जो आपण म्हणतो ना की हा मला करायचंच आहे तर हे कुठेतरी पाहण्यात येतं. तर ही अपॉर्च्युनिटी घेतल्यानंतर आणि असं वाटलं की ही पोझिशन मी रँक मिळवली आहे तर त्यावेळेला कशी फिलिंग होती नम्रता? First of all, thank you so much. And second off, thank to Ankur sir
म्हणजे त्यांनी मला टाइम टू टाइम गायडन्स पण केलं आणि मेन गोष्ट मोटिवेट, आणि त्यांनी सांगितलं की हडपसर मधून यायलाच पाहिजे. पहिले मला माहिती नव्हतं म्हणजे हे जे आहे कसं करायचं काय नाही. मग जेव्हा 16 एप्रिलला जेव्हा डेट वगैरे आली, मीटिंग आली, मग मी नेक्स्ट डेला सरशी कम्युनिकेट केलं. मग सरनी मला सॉफ्टवेअर वगैरे इन्स्टॉल वगैरे, आणि मेन गोष्ट ऍज अ हॉनेस्ट सांगते की मला हे होतं की मला टॉप 5 लास्ट मध्ये नाही यायचं, मला मिडल मध्ये यायचं पण नाही. बट सरनी जेव्हा सांगितलं की तुम्ही करू शकता, किंवा मिनिमम टाइम लिमिट सांगितलं मॅक्झिमम कसं काय नाही, मग त्यांनी टाइम टू टाइम सजेशन वगैरे केलं, मोटिवेट केलं. मला जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम वाटला तेव्हा अंकुर सरने सपोर्ट केला, संतोष सरने सपोर्ट केला, साक्षी मॅम, ऋतुजा मॅम, त्यांनी पण सांगितलं की कसे पॉईंट्स मांडायचे, किंवा कारण आता पण मला एक स्टुडंट पण म्हणजे मी असाइन नाही करू शकत, बट मला माहिती नव्हती कसं काय करायचं. मग मेन गोष्ट मला अंकुर सरने खूप सपोर्ट केला. थँक्स टू मेन ऑफ अंकुर सरला मी खूप आभारी आहे त्यांची, त्यांच्यामुळे मला हा रँक भेटू शकला. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स टू आर बोथ परफॉर्मर, स्टार परफॉर्मर. अँड नेक्स्ट टाइम जेव्हा हे कधी येतं त्यावेळेला ऍडिशनली अगेन स्टार परफॉर्मर हडपसरचे किती येतील तर हे आम्हाला पण पाहण्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट येईल. सो थँक्स टू अंकुश सर, थँक्स टू टीम मेंबर्स, व्हेरी डेडिकेटेड. काल ऍक्च्युली रात्री मला झोपताना असं झालेलं आहे की मी काल टीमला भेटली आणि मला ते रात्री पण तेच आठवत होतं. शेवटी मला रात्री खूप लेट आठवलं, मी लगेच तो ग्रुपवरती पोस्ट केला. सो एवढ्या डेडिकेटेड टीमला, एवढ्या एनर्जेटिक आणि एवढ्या इंथुझियास्टिक टीमला भेटल्यानंतर असं होतं की हा चलो अभी कुछ तो करते. सो मला असं वाटतं की आता नाव हडपसर इज ऑन द राईट वे, आणि हे आपण नेक्स्ट माइलस्टोनला पोहोचून घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमच्यावरती आहे. आणि आय ट्रस्ट यू ऑल, यू आर सो स्पेशल फॉर अस. सो तुम्ही हे करू शकता. सो हे पोटेन्शियल घेऊन आपल्याला नवीन एनर्जीने काम करायचंय. दॅट्स इट. ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. प्राऊड ऑफ यू ऑल. थँक्यू.